ही नाचणी आहे पहा, हिला रागीसुद्धा म्हणतात. अतिशय पौष्टिक असं हे धान्य आहे. कॅल्शियम, फायबर आणि आयर्न भरपूर प्रमाणात आहेत आणि भाकरी जर खाल्ली तर लवकर भूक लागत नाही. त्याच्यामुळे वजन कमी करायला हे धान्य फार उपयोगी आहे पहा. रागीचे किंवा नाचणीचे वेगवेगळे पदार्थ बनवतात. पण आज आपण इथं नाचणीची इडली बनवलेली आहे आणि ती म्हणजे व्हेज इडली बनवलेली आहे पहा. पण काही भाज्या पण त्याच्यात ॲड केलेल्या आहेत. अशा पद्धतीने तुम्ही जरूर नक्की ही इडली एकदा करून बघा. काही टिप्स आहेत पहा त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्ही पहा. अतिशय पौष्टिक धान्य आहे पहा शरीरासाठी आपल्याला. वजन कमी करणाऱ्यांसाठी पण चांगली आहे पहा ही इडली. अतिशय कमी तेलात वगैरे ते तयार होते पहा. चला तर आपण रेसिपीला सुरुवात करू वेळ न घालवता. मी प्रतिभा माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत करत आहे. आता आपल्याला थोडंसं रोस्ट करून घ्यायचं आहे काही गोष्टी. त्याच्यामुळे कढई ठेवलेली आहे आपण. गॅस चालू केलाय, तेल टाकले, तेल तापलंय आपण मोहरी पण टाकली त्याच्यामध्ये. थोडीशी फोडणी तयार करायची आहे. नंतर आपण जिरे पण टाकलेत पहा आणि मिरची मी एकच मिरचीचे तुकडे केलेत पहा मोठे. लहान मुलं आणि वयस्कर लोक आहेत आमच्याकडं. तुम्हाला जर तिखट पाहिजे असेल तर तुम्ही अजून चटणी त्याच्यात टाकू शकता. कढीपत्ता टाकलाय पहा फोडणीला. आपल्याला फक्त हे रोस्ट करायचंय थोडं फार असं खूप करपायचं नाहीत पहा असं. आता हे 1 वाटी रवा आहे पहा हा. ह्याच वाटीने 1 वाटी रवा, 1 वाटी नाचणीचं पीठ आणि 1 वाटी दही. असं सोपं याचं मेजरमेंट आहे. लक्षात ठेवायला एकदम सोपं आहे पहा. 1-1 मिनिटासाठी रोस्ट करायचंय फक्त हे. खूप असं भाजायचं नाहीये आपल्याला. कचकटपणा थोडासा जाईल त्याचा. आता हे पीठ जे आहे ते ह्याच वाटीने आपण मोजून घेतलेलं आहे. फक्त मी ते ताटलीत काढून घेतलं होतं एवढंच आहे. 1-1 मिनिटासाठी रोस्ट करायचंय आपल्याला. फार नाही भाजायचंय पहा. आपण आता याच्यामध्ये गाजराचा किस टाकणार आहे पहा. बारीक किसणीने मी ते गाजर किसलेलं आहे आणि आपल्याला ते आत्ताच टाकायचं होतं पहा. आपल्याला तेलात नव्हतं टाकायचं ते. त्याच्यामुळे आपण ते आत्ता टाकून घेतले. हिंग पण आपल्याला अशा स्टेजला टाकायचा होता. आता हे थोडंसं गार व्हायला ठेवून द्यायचंय. तोपर्यंत आपण एखादी एक चटणी करणार आहे पहा. अशी चटपटीत मस्त एकदम. ह्याच्यामध्ये कढईत काढून घेऊ हे आणि मग तो पण थंड होईल जरा ते. पहा त्याच्यासाठी आपण इथं मिक्सरचं भांडं घेतलंय. 3-4 मिरच्या घेतल्यात मी. लसूण घेतलाय थोडासा, फार लसूण नाही टाकायचा. आल्याचे तुकडे घेतलेत पहा आणि हे ओला नारळ घेतलेला आहे. तुमचे मेंबर जसे असतील तशा पद्धतीने तुम्ही नारळ वाढवायचा आहे. नंतर अळणी डाळ्या घेतल्यात पहा इथं. अळणी डाळ्या पण खूप पौष्टिक असतात पहा. अशी पौष्टिक अशी चटणी तयार केली आपण. मूठभर शेंगदाणे टाकलेले आहेत. नंतर पुदिन्याची पानं घेतलीत पहा मी इथं. मी इथं कोथिंबीर नाही टाकली याच्यामध्ये. मला हिरवी चटणी नाही बनवायची, पांढरी बनवायची आहे. मीठ टाकून घेतलेलं आहे पहा. व्हाईट चटणी बनवायची त्याच्यामुळं. आता इथं 2 पळ्या मी घेतले दही टाकून. दही फार आंबट नाही आमचं. तुम्ही लिंबू पिळू शकता जर दही नसेल तर किंवा चिंच जर असेल तर चिंचेचा कोळही तुम्ही टाकू शकता पहा. पण दह्यामुळे छान दिसते चटणी, व्हाईटपणा येतो. खावीशी वाटते, करावीशी वाटते. काढला आपण मिक्सरमधून पहा आपली चटणी रेडी झालेली आहे. तिला आपल्याला छानसा असा एक तडका द्यायचा आहे पहा. तेल टाकून घेतले, पॅन ठेवलाय पहा आपण. मोहरी टाकायची आता आपल्याला. मोहरी टाकून घेतलेली पहा. नंतर फॅन बंद करायचा पहा. एकदा तापला ना पॅन मग मात्र गॅस बंद करून ठेवायचा. नाहीतर आपली फोडण्या जळून जातात मग. आपण याच्यामध्ये आता जिरे पण टाकलेले आहेत. कढीपत्ता टाकून घ्यायचा ह्या स्टेजला. म्हणजे ती पानं हिरवी राहतात. नाहीतर मग गॅस खाली चालू ठेवला तर पानं जळतात. नंतर हिंग टाकायचा पहा ह्या स्टेजला. नंतर लाल मिरच्या ज्या आहेत त्या आपण इथं टाकून घेणार आहेत. हे तिखट नाही आहेत पहा. पण दिसतात छान आणि ज्यांना फार तिखट चटणी पाहिजे ते खाऊ पण शकतात. असा छान तडका दिल्यानंतर इडली चटणीबरोबर खावीशी वाटते पहा. ही चटणी पातळ असते पहा. तुम्ही ही चटणी अजून फार पातळ करू शकता. पण आमच्याकडे काही एवढे मेंबर नसल्यामुळे मी ती फार नाही पातळ केली ती. पण चालते पातळ. तुम्ही हॉटेलमध्ये इकडं-तिकडं पहा किती पातळ चटणी असते ती. छान तडका बसलाय पहा. आता आपल्याला बाजूला ठेवून देऊ आपण ही चटणी. आता आपल्याला इडलीचं बघायचंय. आपलं ते आपण जे जे भाजून घेतलं होतं
मटेरियल ते आता थंड झालेलं आहे पहा. पुढची प्रोसिजर आपल्याला तिथं करायची आहे अजून. थंड झालेलं आहे. आता याच्यामध्ये 1 वाटी आपल्याला दही टाकायचं आहे. प्रमाण अगदी सोपं आहे पहा. ग्रामीण भागात सुद्धा ही इडली करता येईल सहजासहजी. आणि 1च वाटी पाणी टाकायचं आहे आपल्याला सुरुवातीला. लागलं तर नंतर थोडंसं पाणी तुम्ही घेऊ शकता. पण तशी गरज नाही लागत, पण लागली तर घेऊ शकता तुम्ही. असं सोपं प्रमाण आहे एकदम. वाटी कुठलीही वापरा तुम्ही, पण प्रमाण असंच घ्या. वाटी लहान-मोठी असू शकते. हलवून घ्यायचंय चांगलं. अजून आपल्याला त्याच्यामध्ये मीठ टाकायचंय. अतिशय पौष्टिक इडली पहा ही तुम्ही नाश्त्याला खाऊ शकता. कोथिंबीर टाकून घेतली पहा. कमी जर भूक असेल तर संध्याकाळच्या वेळेस तुम्ही करू शकता पहा. डब्याला देऊ शकता. मऊ राहते ही इडली. दिवसभर मऊ राहते. आता हे आपल्याला झाकून ठेवायचंय पहा एक 20-25 मिनिटं. झाकून झाले पहा 20-25 मिनिटं होऊन गेलेत. आता आपल्याला पुढची प्रोसिजर करायची आहे त्याची. हे बघा असं स्ट्रक्चर झालेलं आहे. आता त्याच्यामध्ये आपल्याला खायचा सोडा टाकलाय आपण थोडा. मीठ टाकलंय आता हे सध्या. मीठ टाकलेलं नव्हतं आपण. आपल्याला ह्या स्टेजला मीठ टाकायचं होतं. म्हणजे मिठाचं पण थोडंसं पाणी होईल आता म्हणजे ते थोडंसं पातळ होईल जरा. आणि आपण सोडा टाकणार आहे त्याच्यावर पण थोडंसं पाणी टाकणार आहे. म्हणजे पाणी एवढं योग्य आहे पहा. सोडा टाकून घेतलाय पहा. थोडंसं त्याच्यावर पाणी टाकून घेऊ आपण. आता चांगलं हलवून घ्यायचंय पहा ते व्यवस्थिशीर. आणि मी पलीकडं इडली पात्र ठेवलेलं आहे. त्याच्यामध्ये पाणी उकळायला ठेवलेलं आहे पहा. पाणी सोडा टाकल्यानंतर पाणी उकळलेलं असलं पाहिजे तुमचं. नंतर पाणी उकळत बसवायचं नाही पहा. वेळ नाही इथं घालवायचा अजिबात. नाहीतर इडल्या फुगत नाहीत. मग त्याचा जो आसर आहे तो निघून जातो. आता आपलं चांगलं हलवलंय मी. पटपट हलवून घ्यायचंय ते. चांगलं हलवायचंय. गोल गरगरीत असं. आता आपलं इडली पात्र ठेवायचंय. मी पाणी ठेवलेलं आहे पहा तुम्ही पहा. तर पटापट इडल्या भरून घ्यायच्या आहेत त्याच्यामध्ये. ते काय अशा पद्धतीने भरायचे आहेत. किचन वाटा लहान असल्यामुळे तुम्हाला मी ते सगळं काही मला दाखवता येणार नाही. भरलंय आपण सगळं आणि इडली पात्रात ते ठेवलंय. तर झाकण लावून घेऊ आपण. आणि एक 12 ते 15 मिनिटांमध्ये काढून घ्यायचं पहा हे. छान होतात इडल्या तयार. आता याचं उरलेलं मटेरियल आहे ते तुम्ही वाट्यांमध्ये पण ठेवून दुसऱ्या भांड्यामध्ये पाणी ठेवून, एखाद्या ताटात वगैरे ठेवून त्या बाकीच्या पण तुम्ही काढू शकता पहा. पहा छान इडल्या फुगल्यात आपल्या. 10-12 मिनिटं होऊन गेलेले आहेत. आपण झाकण काढलेलं आहे आता. अगदी इडल्यावरून उरल्यात पहा. खूपच छान झाल्यात. असं परफेक्ट मेजरमेंट आहे पहा हे. कुठल्याही पद्धतीने चूक होणार नाही. तर बाहेर काढून घ्यायचंय आपल्याला. इडल्या थोड्या कोमट झाल्या का आपल्याला काढता येतील पहा. पहा किती जाळी झालेली, पूर्ण जाळी तयार झालेली. एकदम परफेक्ट मेजरमेंट आहे आणि एकदम स्पॉन्जी तयार झाल्यात पहा. तोंडात टाकल्या की लगेच विरघळतात. सगळ्या इडल्या आपण काढून घेतल्यात पहा. पहा तुम्ही दिसतंय तुम्हाला. पूर्ण पूर्ण जाळी दिसते पहा सगळीकडं. तुम्हाला पुढून पण मी इडली दाखवली आता आपण ती पाहू किती मऊ झाली स्पॉन्जी. पहा एकदम मऊ झाल्यात पहा. छान झाल्यात एकदम. अशा इडल्या नक्की करून बघा पहा ह्या पद्धतीने. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला हे कमेंट करून सांगा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि व्हिडिओ आवडला असला तर सबस्क्राईब करा. नाचणीचे फार पदार्थ करता येतात पहा. धन्यवाद.